हाय फ्रेंड, तर आज आपण हैदराबादी पनीर बनवत आहोत. तर त्याच्यासाठी आपण कांदा, लसूण, आलं, मिरची, काजू, कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडे मसाल्यांमध्ये लाल तिखट, काश्मीरी मसाला, हळद, मीठ, किचन किंग मसाला हे सर्व दह्यामध्ये घालून असं मिश्रण बनवून घेत आहोत. आणि इकडे कढईमध्ये तेल घालून ते कांदा वगैरे सर्व तळून घेत आहोत. आणि मग नंतर इकडे पनीर आपण असे पीस करून घेतलेले आहेत आणि ते तळत आहोत. तर बघा अशा प्रकारे मग ते लगेच थंड पाण्यात टाकायचे. आणि मग नंतर इकडे कांदा आपला परतून होत आहे. इकडे मस्त वाटण्यासाठी कांदा करून घेत आहोत आपण. आणि मग नंतर इकडे झाल्यानंतर थंड होऊन द्यायचा आणि मग मिक्सरमध्ये घालून वाटायचा. आणि मग नंतर इकडे ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल घातलेलं आहे आणि ती पेस्ट बनवलेली सगळी त्यात टाकायची. आणि नंतर ही ग्रेव्ही पण त्यात टाकायची. दहीची ग्रेव्ही आहे ती पण त्यात घालायची आणि चांगले मिश्रण करून घ्यायचा. आणि मग बघा इकडे मस्त असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचा. आणि मग तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर मग त्या पाण्यातून पनीर काढून ते त्या ग्रेव्हीमध्ये घालायचं. आणि मग नंतर चांगलं एकजीव करून घ्यायचा. आणि मग झाकण देऊन वाफ काढायची. आणि मग झाकण देऊन वाफ काढल्यानंतर थोडासा पाणी वाटणाचा पाणी होता तो पण त्यावर घालायचा आणि परत झाकण द्यायचा. आणि मग इकडे बघा इकडे अशा प्रकारे आपली मस्त झालेली आहे भाजी. आणि मग कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. आणि मग इकडे बघा कशी वाटली तुम्हाला ही डिश. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बाय.